नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी पायनॅपल शिरा बनवणार आहे। तर सगळ्यात पहिलं तर मी आहे ना चायचा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3 चम्मच एवढं साखर टाकलेली आहे। नंतर 1 कप एवढं पायनॅपल क्रश टाकलेला आहे। तर बघा आपल्याकडे आता सीजनलाच पायनॅपल भेटतात, असं कधी पण पायनॅपल भेटत नाही। तर जर असं कधी खायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही शिरा बनवून खाऊ शकता। तर क्रश 1 कप घेतला होता, 2 कप पाणी घेतले, तर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आता ते उकळायला ठेवायचं आहे। तर इथं मी गॅसवरती ठेवलेला आहे तो चायचा पॅन, आता त्याला उकळून घ्यायचा आहे। साईडला मी छोटी कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलेला आहे आणि 1-1.5 कप असा रवा टाकणार आहे। पहिले 1 कप टाकला, नंतर परत अर्धा कप टाकलेला आहे। माझ्याकडे आहे ना बारीक रवा नव्हता, तर आज जाडा रव्याचा शिरा बनवलेला आहे, तरी पण खूप टेस्टी झालेला। तर बघा आता मी 1.5 कप एवढा रवा घेतलेला आहे आणि आता त्याला तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत। आणि आता त्या जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडासा मी फूड कलर टाकलेला आहे येलो। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पायनॅपल इन्सेन्स पण टाकायचं आहे। तर फटाफट बनते ही रेसिपी, काहीच उशीर लागत नाही। तर आज आहे ना माझ्या मुलीला खायचा होता पायनॅपल शिरा, त्यासाठी बनवते। तर त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम मनुके असं क्रश करून टाकलेलं आहे। आता इथे बघा इन्सेन्स पण टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये, पाणी उकळलेलं आहे, आपला रवा पण मस्त असा भाजलेला आहे। तर आपण आता ते पाणी उकळलेलं आहे ना हे टाकून घेऊया रव्यामध्ये, थोडं थोडं करून। एक सोबत जास्त टाकला की ते असं एकदम जास्त उतू जातं आणि बाहेर सगळं गॅस भरपूर घाण होतो, सगळं बाहेर असं उडता रवा, त्यासाठी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। आणि आता इथं गॅस स्लो करून झाकण ठेवून थोडा वेळ वाफ देऊन घ्यायची आहे। तर बघा पाणी पूर्ण त्या रव्याने पूर्ण अब्झॉर्ब केलेलं आहे। आता ते मस्त असं मिक्स करायचं आहे आणि बघा अजून थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं आहे। तर पाहू शकता मस्त असा शिरा झालेला, तर खूपच छान बघा। आता मी परत थोडा वेळ ठेवलेला आहे आणि आता तुम्हाला सर्व करून दाखवते, जवळून पण दाखवते किती छान असं दिसतोय। तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला पण पायनॅपल शिरा आवडतो का, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला तर मग या खायला, बाय।